नमस्कार मित्रांनो, मी पवन आपल्या सर्वांचे MPSC लक्ष या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण अर्थशास्त्र विषय अभ्यासणार आहोत. त्याचा फायदा तुम्हाला आगामी होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी होणार आहे. तर अर्थशास्त्रातील जो सर्वात महत्त्वाचा टॉपिक आहे तो म्हणजे शाश्वत विकास. आता शाश्वत विकास हा जेव्हा टॉपिक आपण अभ्यासतो, यासाठी तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे की यासाठी आपण सोर्स कुठला वापरला आहे. यासाठी मित्रांनो मी सोर्स वापरला आहे किरण देसले सरांचा पार्ट 2, जो अर्थशास्त्र डेव्हलपमेंट म्हणून जो पार्ट 2 आहे तो, आणि सोबतच इंटरनेट. ठीक आहे, ह्या दोघांच्या कॉम्बिनेशनमधून हा लेक्चर तयार करण्यात आलेला आहे. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे की शाश्वत विकास हा जो टॉपिक आहे हा देसले सरांच्या पार्ट 2 म्हणजे डेव्हलपमेंट या बुकमधून घेतलेला आहे. तोही सर्वात लास्ट जो टॉपिक आहे, म्हणजे लास्ट जो धडा आहे किंवा लेक्चर टॉपिक आहे, हा आपण इथे आज डिस्कस करणार आहोत. कारण की बरेच विद्यार्थी हा जो टॉपिक आहे शाश्वत विकास हा थोडा निग्लेक्ट करतात. कारण की पहिली गोष्ट तिथे देसले सरांचा पार्ट 2 डेव्हलपमेंट वाचत नाही, त्यातही जो शेवटचा टॉपिक आहे शाश्वत विकास तो सोडून देतात. म्हणजे एकदम एक तर तो खूप लांबलचक त्यांनी डिस्कस केलेला आहे, त्यामुळे विद्यार्थी असं करत असावं कदाचित. परंतु यावर आपल्याला माहिती आहे की आयोगाने जवळपास दरवेळेस 2 प्रश्न या शाश्वत विकासावर विचारलेले आहेत. म्हणून हा टॉपिक निग्लेक्ट करणं म्हणजे हातचे 4 मार्क्स गमावणे आहे. ठीक आहे, आपल्याला माहिती आहे की एक मार्काने काही पॉईंटमध्ये आपला प्रिलिम्स म्हणजे निघायची राहून जातं. म्हणून असे टॉपिक जे महत्त्वाचे असतात, ज्यावर आपल्याला माहिती आहे की आयोग दरवेळेस हमखास प्रश्न विचारतो, म्हणून असे जे टॉपिक असतात हे आधी आपल्याला म्हणजे आटपून घ्यायचे असतात. ठीक आहे, कारण की यासाठी नंतर आपल्याकडे रिव्हिजनसाठी फक्त वेळ असायला पाहिजे, कारण की नंतर आपण असे टॉपिक वाचतच नाही. ठीक आहे, म्हणून हा टॉपिक आपल्याला व्यवस्थित चांगल्या पद्धतीने समजून घ्यायचा आहे. ठीक आहे, तर आता आपण फारसा वेळ न वाया घालवता आजच्या लेक्चरला सुरुवात करूया. तर आशा आहे की हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघाल, कारण की होऊ शकते की तुम्ही हा टॉपिक कधी वाचला नसेल, म्हणून तुम्हाला हा सुरुवातीला बोर जाईल किंवा तो समजण्यास अवघड जाईल. परंतु ते अवघड जाओ किंवा न समजली चालेल, फक्त तुम्ही हा सुरुवातीपासून एकदा शेवटपर्यंत बघा. नंतर तुमचे जे काही डाऊट्स असतील हे तुमचे पूर्ण क्लिअर होईल आणि तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल की कशा पद्धतीने आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यानंतर पुन्हा एकदा व्हिडिओ बघा आणि तुमच्या नोट्स काढायला तुम्ही सुरुवात करा. ठीक आहे, तर आता आपण आजच्या लेक्चरला सुरुवात करूया. नमस्कार अभ्यासक मित्रमैत्रिणींनो, व्हिडिओ मधले 2 मिनिटं तुमचे मी घेतोय. ती जी मला माहिती द्यायची आहे आपल्या चॅनल बद्दल आणि आपल्या चॅनलचे असोसिएट पार्टनर असलेल्या अनअकॅडमी बद्दल. आपल्या चॅनलवरती सुमित तट्टे आणि डॉक्टर प्रीती राऊत मॅडम हे सुद्धा अनअकॅडमी सोबत जोडलेलं आहे आणि आपलं चॅनल जे आहे ते असोसिएट पार्टनर आहे अनअकॅडमीचे. अनअकॅडमी जो की भारतातील एक सर्वात मोठा एज्युकेशन प्लॅटफॉर्म आहे आणि या प्लॅटफॉर्मवरती सुद्धा जे आहे तुम्ही MPSCच्या परीक्षांची तयारी जी आहे ती करू शकता, ती आमच्या मदतीने करू शकता. आणि जर आपल्या चॅनलचे जे विद्यार्थी आहे, आपल्या चॅनलच्या विद्यार्थ्यांसाठी एक स्पेशल कोड आहे. हा कोड जर तुम्ही वापरलात प्रीती लाईव्ह, तर अनअकॅडमीचं जे सबस्क्रिप्शन आहे या सबस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला 10% सवलत जे मिळू शकते. त्याबद्दलची लिंक आणि त्याबद्दलचे डिटेल्स जे आहेत ते तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जे आहे ते खाली मिळणार आहेत. अनअकॅडमीवरती राज्यसेवाच्या परीक्षांसंदर्भात वेगवेगळ्या बॅचेसच्या माध्यमातून मार्गदर्शन जे आहे ते केलं जातं. जसं की यशाची किल्ली यामध्ये सुद्धा जे आहेत अनअकॅडमीवरचे जे टॉप एज्युकेटर्स आहेत ते तुम्हाला मार्गदर्शन करतात. डॉक्टर प्रीती राऊत मॅडम या स्वतः मार्गदर्शन करतायत तुमच्यासाठी. सायन्स आणि इतिहास हे विषय मॅडम कव्हर करतायत. मी इथे करंट अफेअर्स आणि एन्व्हायरमेंटल सायन्स कव्हर करतोय. तसंच 1 इयरच्या ज्या बॅचेस आहेत, जे विद्यार्थी 2021च्या परीक्षांची तयारी करू इच्छितात, अशा विद्यार्थ्यांसाठी कंबाईंड साठी कॉम्प्रिहेन्सिव्ह आणि ज्याच्यामध्ये प्री आणि मेन्सची तयारी तुमची करून घेतली जाणार आहे. अशा प्रकारची बॅच जी आहे ती चालू झाली आहे आणि अनअकॅडमीचे जे टॉप एज्युकेटर्स आहेत हे सगळे एज्युकेटर्स या बॅचचा हिस्सा आहे, जेणेकरून तुम्हाला एक उत्तम मार्गदर्शन जे आहे याच्या माध्यमातून केलं जाईल. प्रीती मॅडम सुद्धा या बॅचचा हिस्सा आहे. मॅडम तिथे हिस्ट्री कव्हर करतायत. तसंच दुसरी जी बॅच आहे या बॅच मध्ये तुमचं जी राज्यसेवेच्या संदर्भात ज्या बॅचेस आहेत या बॅचेस मध्ये सुद्धा जे आहे संपूर्ण तयारी जी आहे ती तुम्ही योग्य पद्धतीने करू शकता. राज्यसेवा ग्रुप बी या सर्व परीक्षांची तयारी तुम्हाला याच्या माध्यमातून करता येईल. तुम्हाला जर ऍडमिशन घ्यायची असेल तर 10% डिस्काउंट मिळण्यासाठी प्रीती लाईव्ह हा जो रेफरल कोड आहे हा तुम्ही वापरा आणि 10% सवलत जी आहे याच्या माध्यमातून मिळू शकता. जी फी 1400 रुपये आहे ती तुम्हाला 1260, आणि जर तुम्ही 1 वर्ष किंवा 2 वर्षाचं 12 महिने किंवा 24 महिन्याचं सबस्क्रिप्शन घेताय, त्यामध्ये 75% पर्यंतच सवलत जी आहे ती तुम्हाला मिळते.
आणि आपला जर रेफरल कोड वापरला तर 10% एक्स्ट्रा सवलत तुम्हाला मिळते. जर तुम्हाला काही अडचण असेल तर खाली व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिफोन क्रमांक दिलेला आहे, तो तुम्ही वापरू शकता आणि टेलिग्राम चॅनलला सुद्धा जेथे जाऊ शकता. तर ते फ्री कोर्सेस प्लस कोर्सेस सगळ्यांसाठी तुम्ही जॉईन करू शकता. तर काय अडचण असल्यास आम्हाला अवश्य भेट द्या. धन्यवाद. आणि आता आपला अभ्यास जो आहे तो आपण कंटिन्यू ठेवूयात. तर आता तुमच्या स्क्रीनवर जे दिसतंय की इथे जे दिसते की शाश्वत विकास. आता समजून घ्या की शाश्वत विकास हा उदयास कसा प्रकारे आला आणि का आला. ठीक आहे. तर याच्यासाठी सुरुवात आहे की जेव्हा 16व्या शतकामध्ये जेव्हा औद्योगिक क्रांतीची सुरुवात झाली, तेव्हा मोठमोठे उद्योगधंदे हे उदयास आले आणि मोठमोठ्या उद्योगधंद्यातून जो पर्यावरणामध्ये जो धुवा किंवा जो वायू प्रदूषण, जलप्रदूषण मोठ्या प्रमाणात पसरायला सुरुवात झाली. खास करून पर्यावरणामध्ये जेव्हा ग्रीन हाऊस गॅसचा इफेक्ट जेव्हा वाढायला सुरुवात झाली, तेव्हा त्याचे गंभीर व कायमचे बदल हे आपल्याला पर्यावरणामध्ये जाणवायला लागले आणि त्यामुळे या ग्रीन हाऊस गॅसचा परिणाम म्हणून ग्लोबल वॉर्मिंग हे वाढायला सुरुवात झाली. आता ग्लोबल वॉर्मिंग वाढल्यामुळे ज्या समस्या ह्या दिवसेंदिवस वाढत गेल्या. आता आता असं म्हटलं जातं की जी भावी पिढी म्हणजे आपली पुढे येणारी पिढी आणि जी चालू पिढी, ज्या पिढीमध्ये आज सध्या आपण आहोत, या दोन्ही पिढींसाठी ते नुकसानदायक ठरत असल्यामुळे आता आपल्याला जो उद्योगधंदा आपण जो करतोय, जेव्हा जे उद्योग आपण चालवतो, त्याचा आपल्याला अशा प्रकारे विकास करायचा आहे की ज्याच्यामध्ये पर्यावरणाची हानी ही कमीत कमी होईल आणि त्याच्या माध्यमातूनच हे शाश्वत विकास नावाची संकल्पना उदयास आली. ठीक आहे. तर आता इथपर्यंत तुम्हाला समजलं असेलच. ठीक आहे. आता आपण पुढे जाऊया की आता इंटर जनरेशन इक्विटी. आता हा जो कॉन्सेप्ट आहे हा समजून घेण्याचा प्रयत्न करा की इंटर जनरेशन इक्विटी नेमकं काय. आता इक्विटी आणि इक्वॅलिटी, ठीक आहे, इक्वॅलिटी ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहे. ह्या पहिल्या तुम्ही दोन गोष्टी महत्त्वाच्या आहे की याच्यामधला फरक तुम्ही समजून घ्या की इक्विटी आणि इक्वॅलिटी म्हणजे काय. आता इक्वॅलिटी म्हणजे काय, एक आपण उदाहरणाच्या माध्यमातून समजून घेऊया की इक्वॅलिटी म्हणजे काय. आता इक्वॅलिटी म्हणजे काय की समजून चला की 3 व्यक्ती आहेत, 1 2 3. ठीक आहे. आता ह्या एका व्यक्तीकडे 50 रुपये आहे, दुसऱ्या व्यक्तीकडे 30 रुपये आहे आणि तिसऱ्या व्यक्तीकडे 20 रुपये आहे. आता इक्वॅलिटीमध्ये काय आहे की इक्वॅलिटी म्हणजे प्रत्येकाला 20 रुपये द्यायचे आहेत. ठीक आहे. मग आता पहिल्या व्यक्तीकडे किती होईल, 50 अधिक 20 70, याच्याकडे 50 होईल आणि याच्याकडे 50 आणि याच्याकडे सुद्धा 50 होईल. परंतु याच्या इक्वॅलिटीच्या इथे काय होते की व्यक्ती जेवढा आहे त्याच पातळीवर तो राहतो. आणि इक्विटी म्हणजे काय की आपल्याला प्रत्येकाकडे 50-50 रुपये जमा करायचे आहे. मग आता पहिल्याकडे 50 आहे ना, तर एकला द्यायची गरज नाही आणि दुसऱ्याकडे 30 आहे तर याला 20 द्यायचे आणि याच्याजवळ 20 आहे तर याला 30 द्यायचे. म्हणजे हे आपल्याला पूर्ण एका इक्वल लेवलवर आणायचं आहे. ती असते इक्विटी. ठीक आहे. ह्या कन्सेप्ट तुम्हाला थोडक्यात समजले असेलच. आता जे इंटर जनरेशन इक्विटी आहे हे नेमकं काय. याच्यामध्ये म्हटलं आहे की चालू पिढी आणि भावी पिढी. जी चालू पिढी आणि भावी पिढी आहे यांना पर्यावरणासंबंधीचा हा सारखाच अधिकार आहे. ठीक आहे. म्हणून जे चालू पिढी आहे तिने पर्यावरणाचा इतकाही अतोनात ऱ्हास करू नये की त्याचा भावी पिढीला ते म्हणजे उपभोगायला मिळेलच नाही. ठीक आहे. म्हणून त्यातून जे पर्यावरण संवर्धन करणे हे आवश्यक असल्याचं त्यातून नंतर जाणवायला सुरुवात झाली. तर ठीक आहे. तर आता आपण पुढे जाऊया. आता पुढे आहे की हा जो पर्यावरणीय कुजनेट वक्ररेषा आहे, पर्यावरणीय कुजनेट वक्ररेषा, यालाच इंग्लिशमध्ये असं म्हणता येईल की इन्व्हायरमेंटल कुजनेट कर्व लाईन. ठीक आहे. आता हे हा कॉन्सेप्ट आहे. ठीक आहे. हा फॅक्ट नाही आहे. म्हणून हे तुम्ही व्यवस्थित समजून घेण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. तर आता याच्यामध्ये काय म्हटलं आहे की हा समजा ही जी उभी लाईन दिसते याला वाय अक्ष म्हणतात आणि जे आडवी असतात त्याला एक्स म्हणतात. ठीक आहे. तर आता जे वायवर आहे की पर्यावरणीय ऱ्हास दिलेला आहे आणि एक्सवर आपल्याला समजा विकास अवस्था दिलेल्या आहेत. आता हे जे तुम्हाला 1 2 3 हे नंबर दिसते हे नेमकं काय आहे की हे आपण म्हणतो ना प्रायमरी अवस्था, सेकंडरी म्हणजे उद्योग व्यवस्था आणि तिसरं म्हणजे सेवा व्यवस्था. हे असतात विकासाच्या अवस्था 3 प्रकारच्या. आता याच्यामध्ये काय म्हटलंय की म्हणजे पहिल्या विकास अवस्थेमध्ये पर्यावरणाचा अतोनात ऱ्हास होतो. याच्यामागे कारण असं दिलं जातं की जे पहिल्या विकास अवस्थेमध्ये पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास होतो. कारण तेव्हाची जी पिढी असते, जे व्यक्ती असतात त्यांच्याकडे आवश्यक ते साधने नसतात. म्हणून ते मोठ्या प्रमाणात
पर्यावरणाचा ऱ्हास करतात असं म्हटलंय. त्यानंतर जेव्हा दुसऱ्या अवस्थेत ते पोहोचतात, दुसऱ्या अवस्थेमध्ये सुरुवातीला काहीसं ते वाढते आणि नंतर ते थोडंसं उतरतं ते. कारण की दुसऱ्या अवस्थेमध्ये व्यक्तींकडे साधनांची उपलब्धता आणि सोबतच त्यांना ते कशा पद्धतीनं ते उपभोगायचं त्याचं थोडंसं त्यांना नॉलेज असतं. आणि तिसऱ्या अवस्थेत ते पूर्ण डाऊनफॉल होतं. म्हणजे पर्यावरणाचा सर्वात कमी ऱ्हास हा तिसऱ्या अवस्थेमध्ये होतो, हे लक्षात घ्या. की असा सुद्धा तुम्हाला प्रश्नामध्ये डायरेक्ट लाईन विचारू शकते की पर्यावरणीय कुजनेट वक्ररेषे नुसार कोणत्या अवस्थेमध्ये, किंवा ती डायरेक्ट स्टेटमेंट देते की तिसऱ्या अवस्थेमध्ये सर्वाधिक जो विकास हा साधला जातो, ज्याच्यामध्ये पर्यावरणाचा ऱ्हास हा सर्वात कमी असतो, असं सुद्धा स्टेटमेंट आपल्याला देऊ शकतात. ठीक आहे. म्हणून हा कॉन्सेप्ट तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. एकंदरीत पहिल्या अवस्थेमध्ये सर्वात जास्त पर्यावरणाचा ऱ्हास होतो, तर सर्वात कमी ऱ्हास हा तिसऱ्या विकास अवस्थेमध्ये होतो. ठीक आहे. आशा आहे की हा कर्व तुम्हाला समजला असेल. तर आता आपण पुढे जाऊया. आता पुढे म्हटलं आहे की शाश्वतता म्हणजे सस्टेनेबिलिटी आणि शाश्वत विकास म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट. आता हे दोन शब्द तुम्ही समजून घ्या की आता शाश्वत म्हणजे काय. आता शाश्वत म्हणजे जर शाश्वतची जर डेफिनेशन बघायची झाल्यास तर असं म्हणता येईल की शाश्वत म्हणजे अशी अवस्था की जी थोड्या किंवा अनंत काळपर्यंत टिकून राहते. म्हणजे आज जी एक गोष्ट आहे आपल्याला जर आपण जर शाश्वत आहे त्यामध्ये जर बाळगली तर सेम कंडिशन हे जास्त काळपर्यंत ती चालत राहील. ठीक आहे. असं इथे काहीसं म्हणणं आहे. तर आता डिक्शनरीनुसार त्याचा डिक्शनरीच्या अनुषंगाने जर आपण विचार केला शाश्वतता म्हणजे काय, तर शाश्वतता म्हणजे धरून ठेवणे किंवा चालू ठेवणे किंवा टिकवून ठेवणे. आपल्याला इथे कोणता शब्द घ्यायचा आहे की टिकवून ठेवणे हा शब्द इथे आपल्याला घ्यायचा आहे. ठीक आहे. तर आता शाश्वत विकास हा जो सस्टेनेबल डेव्हलपमेंट आहे, ठीक आहे, याच्यामध्ये जो विकास म्हणजे नेमका काय, तर विकास म्हणजे ढोबळ मनाने बघायचं झालं की सामाजिक व आर्थिक प्रगती म्हणजे विकास होय. आता विकासामध्ये संख्यात्मक व गुणात्मक दोन्ही स्वरूपामध्ये बदल होत असतो. आता इथे महत्वाचे घ्या की विकास आणि ग्रोथ, विकास आणि वाढ, विकास आणि वाढ ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहे. वाढ म्हणजे काय की हे फक्त संख्यात्मक दृष्टिकोनातून होणारी एक वाढ असते, ज्याच्यामध्ये ते सातत्याने ते व्हायला हवं. नाहीतर असं नाही की अचानक वाढ झाली आणि अचानक घसरण झाली, याला वाढ म्हणत नाही. ठीक आहे. याला काय म्हणतात की सतत अशी वाढ होते, याला वाढ म्हणते. आणि विकास म्हणजे वाढीसोबत जो व्यक्तिगत गुणांचा जेव्हा विचार होतो तेव्हा त्याला विकास म्हणतात. ठीक आहे. म्हणून संख्यात्मक व गुणात्मक अशा दोन्ही स्वरूपाची ही विकास ही डेफिनेशन आहे. ठीक आहे. तर आता आपण पुढे जाऊया. तर आता पुढे म्हटलं आहे की जे शाश्वत विकास परिषदा दृष्टिकोनातून हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की शाश्वत विकास परिषदा म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट कॉन्फरन्स. आता याच्यामध्ये पहिली जी परिषद भरली होती त्या पहिल्या परिषदेत जे मानवी पर्यावरण परिषद म्हणून ती ओळखल्या जाते, जी की 1972 साली भरलेली होती. आता याच्यामध्ये काही फॅक्ट आहे, ह्या तुम्ही लिहून जरी ठेवला तरी भरपूर आहे. कारण की आपल्याला फक्त जास्तीत जास्त फॅक्ट्स आणि कमीत कमी शब्दांमध्ये कॉन्सेप्ट समजून घ्यायचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे. तर जे शाश्वत विकास परिषद भरली त्यांची पहिली परिषद केव्हा भरली, ते 1972 साली भरली. त्याचं नाव होतं की मानवी पर्यावरण परिषद. आता याचं ठिकाण तुम्ही लक्षात ठेवा की हे स्टॉकहोममध्ये भरली, जी कोणाद्वारे भरत आली, ती युनो मार्फत, म्हणजे जे संयुक्त राष्ट्रामार्फत ही परिषद घेण्यात आली. आता या परिषदेचं नाव काय होतं, तर या परिषदेचं नाव होतं की युनायटेड नेशन कॉन्फरन्स ऑन ह्युमन एन्व्हायरमेंट. आता याचं वैशिष्ट्य लक्षात घ्या की याला तुम्ही स्टार करून ठेवा. याचं वैशिष्ट्य म्हणजे की सर्वप्रथम म्हणजे सर्वात पहिल्यांदा आर्थिक विकासामध्ये पर्यावरण बदलाचा विचार करण्यात आला. ठीक आहे. सुरुवातीला आपण बघितलं की जेव्हा उद्योगधंद्यामध्ये फक्त आर्थिक दृष्टिकोनातून विचार होत होता, त्याच्यामध्ये पर्यावरणाची खूप मोठ्या प्रमाणात हानी होत होती आणि बरेचसे देश त्याकडे म्हणजे त्याचा विचार करताना दिसत नव्हते. म्हणून संयुक्त राष्ट्राने अशी परिषद भरवली की ज्याच्यामध्ये आर्थिक विकास तर आपल्याला साधायचा आहेतच, सोबतच पर्यावरण बदलाचा सुद्धा इथे आपल्याला विचार करायचा आहे. म्हणून या अनुषंगाने ही मानवी पर्यावरण परिषद 1972 साली ही घेण्यात आली. ठीक आहे. तर आता पुढे काय म्हटलंय की हा जो ॲरो दिसतोय ना, हा ॲरोकडे लक्षात घ्या. ठीक आहे. आता पुढे काय म्हटलंय की जो ॲरो आपण वरती बघितला होता, आता त्याच्या अनुषंगाने आपण खाली जाऊया. आता बाय UN म्हणजे युनायटेड संयुक्त राष्ट्राद्वारा जी WCED 1983 साली एक पर्यावरण व विकास आयोग गठीत करण्यात आला. म्हणजे जे 1972 साली जी मानवी पर्यावरण जी परिषद आहे ती घेण्यात आली होती आणि त्याच्या अनुषंगाने मग 1983 साली
1983 साली एक जागतिक पर्यावरण व विकास आयोग हा स्थापन करण्यात आला होता. आता यालाच इंग्लिशमध्ये काय म्हणते, WECD म्हणजे काय, की वर्ल्ड कमिशन ऑन इन्व्हायरमेंट अँड डेव्हलपमेंट. वर्ल्ड कमिशन ऑन इन्व्हायरमेंट अँड डेव्हलपमेंट असं या WCED 1983चं नाव आहे. तर आता हा आयोग जो ग्रो हार्मेट ब्रुटलँड यांच्या अध्यक्षतेखाली तो बसवण्यात आला, म्हणून या आयोगालाच ब्रुटलँड आयोग असं सुद्धा म्हणतात. ठीक आहे. आता तुम्ही हे लक्षात घ्या की ब्रुटलँड आयोग, कारण की आपल्याला माहिती आहे की ब्रुटलँड आयोगावर बरेचदा प्रश्न येऊन गेलेले आहेत. आता यांनी जो ब्रुटलँड आयोगांनी जो अहवाल दिला, आता ब्रुटलँडच्या अंतर्गत हा आयोग असल्यामुळे त्याला ब्रुटलँड आयोग सुद्धा म्हणतात, हे सुद्धा तुम्ही लक्षात असू द्या. आता ब्रुटलँड आयोगाने त्यांचा जो अहवाल आहे हा 1987 मध्ये अवर कॉमन फ्युचर नावाअंतर्गत त्यांनी तो सादर केलेला आहे, ज्याच्यामध्ये शाश्वत विकासावर भर देण्यात आलेली होती. आता इथे प्रश्न नेमकं कसे विचारतात हे तुम्ही समजून घ्या, कारण की जोपर्यंत आपल्याला प्रश्नाचा पॅटर्न समजणार नाही ना, तोपर्यंत आपल्याला काय वाचतोय आणि कशा पद्धतीने ते लक्षात ठेवायचं हे समजणं थोडं अवघड जातं. म्हणून आता प्रश्न याच्यावर कसा विचारले जातात हे तुम्ही त्याचा विचार करत चला. आता याच्यावर प्रश्न विचारू शकतो की ब्रुटलँड आयोग खालीलपैकी ब्रुटलँड आयोग हा कशाशी संबंधित आहे. ब्रुटलँड आयोग हा खालीलपैकी कशाशी संबंधित आहे, तर तो कशाशी संबंधित आहे, तर तो जागतिक पर्यावरण व विकासाशी संबंधित आहे, असं त्याचं उत्तर आहे. ठीक आहे. आणि मी जे तुम्हाला प्रश्न सांगतोय मधा ते प्रश्न सुद्धा तुम्ही लिहित चला आणि त्याचे उत्तर सुद्धा खाली लिहित चला, जेणेकरून तुमचा म्हणजे क्वेश्चन प्लस आन्सर असं सुद्धा तुमचे फॉर्मॅट हे तयार होत जातील. आता पुढे म्हटलं आहे की जो मॉन्ट्रियल प्रोटोकॉल आहे हे सुद्धा तुम्ही एकदा फक्त लक्षात असू द्या की मॉन्ट्रियल प्रोटोकॉल आहे हा ओझोनच्या संरक्षणाच्या संबंधित आहे, जो की 16 सप्टेंबर 1987 साली तो स्वीकारला गेला. ठीक आहे. म्हणूनच आपण 16 सप्टेंबरला ओझोन दिवस हा सेलिब्रेट करत असतो. ठीक आहे. हे पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचं आहे. आपण इकॉनॉमिक्स प्लस पर्यावरण हे दोन्ही टॉपिक आपण सोबत कम्पॅरेटिव्हली हे आपण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतोय. ठीक आहे. म्हणून आता हे तुम्ही लक्षात ठेवा की 16 सप्टेंबर हा ओझोन डे म्हणून आपण साजरा करतो आणि तो कोणत्या कराराअंतर्गत आहे, तर तो मॉन्ट्रियल प्रोटोकॉल या कराराअंतर्गत आहे. तर तो कोणत्या दिवशी कोणत्या साली तो स्वीकारण्यात आला, तर तो 16 सप्टेंबर 1987 साली तो स्वीकारण्यात आलेला आहे. तर पुढे म्हटलं आहे की आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा आपल्या स्क्रीनवर आलेला आहे. ठीक आहे, की 1972 नंतर जवळपास 20 वर्षानंतर 1972 नंतर जवळपास 20 वर्षानंतर म्हणजे 1992 मध्ये रिवो परिषद, त्यालाच आपण वसुंधरा परिषद म्हणतो, त्यालाच इंग्लिशमध्ये अर्थ समिट असं सुद्धा म्हणतात. आता याच्यामध्ये दोन महत्त्वाचे मुद्दे हे डिस्कस करण्यात आले होते, ज्याच्यामध्ये 3 आराखडे आखून देण्यात आले, तर 3 करार सुद्धा करण्यात आलेले आहेत. ठीक आहे. तर आता सुरुवातीला समजून घ्या की हे 3 आराखडे कोणते होते. त्या 3 आराखड्यामध्ये पहिलं होतं रिओ घोषणापत्र, दुसरं होतं अजेंडा 21 आणि तिसरं होतं वन संवर्धन हे तत्व. आता हे आराखडे आहेत, हे फक्त तुम्हाला जास्त डीपमध्ये जाण्याची आवश्यकता नाही, कारण की आपल्याला फक्त प्रिलिम्स ओरिएंटेड आपल्याला इथे अभ्यास करायचा आहे. कारण की हे जर आपण फार डिटेल घेतलं ते मेन्स ओरिएंटेड होईल, कारण की मेन्स ओरिएंटेड सध्या आपल्याला अभ्यास करायचा नाही आहे, कारण की आपल्याकडे खूप कमी वेळ शिल्लक असल्यामुळे आपल्याला तिथे टाळणं आवश्यक आहे. ठीक आहे. तर जेवढं मी तुम्हाला सांगतो तेवढं जर तुम्ही व्यवस्थित केलं तरी ते मोर दॅन सफिशियंट राहील माझ्या दृष्टिकोनातून. ठीक आहे. तर आता जी 3 आराखडे होते, 3 आराखड्यामध्ये रिओ घोषणापत्र, अजेंडा 21 आणि वन संवर्धन तत्वे आहेत. आता रिओ घोषणापत्रामध्ये फक्त तुम्ही एवढं लक्षात ठेवा की याच्यामध्ये 27 तत्वांचा समावेश होता. आता महत्त्वाचं म्हणजे की अजेंडा 21 हे तुम्ही चांगल्यानं लक्षात घ्या की याच्यामध्ये 4 भाग आणि 40 प्रकरणांचा समावेश आहे. 4 भाग आणि 40 प्रकरणांचा समावेश आहे. तर हे 4 भाग तुम्हाला माहिती असणे परीक्षा दृष्टिकोनातून आवश्यक आहे, ज्याच्यामध्ये जे 4 भाग आपण लिहिलेले आहेत की सामाजिक व आर्थिक परिमाणे, आणि दुसरा आहे की विकासासाठी स्त्रोत संवर्धन आणि व्यवस्थापन, तिसरा आहे प्रमुख गटांच्या भूमिकेचे सबलीकरण, खास करून तरुण मुले आणि स्त्रिया यांच्या बाबतीत, आणि चौथा आहे की अंमलबजावणीचे कार्य. आता हे थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करूया की अजेंडा 21 मध्ये नेमकं यांनी कशा प्रकारे त्याचे भाग केले आहे. की पहिल्या ह्याच्या म्हटलं की सामाजिक व आर्थिक परिणामे. आपल्याला जेव्हा आपण सामाजिक परिणाम म्हणजे काय, आता सामाजिक म्हणजे जसं की गरिबी, ठीक आहे, गरिबी, बेरोजगारी या प्रकारच्या ज्या समस्या असतात, आणि सोबतच जो GDP म्हणा किंवा NGP म्हणा, वैयक्तिक उत्पन्न, लोकांचं राहणीमानाचा दर्जा, हे जे सर्व सुधारायचं आहे, हे आपल्याला सामाजिक व आर्थिक परिणामाच्या अंतर्गत ते सुधारायचं आहे.
त्यानंतर विकासासाठी स्रोत संवर्धन आणि व्यवस्थापन, म्हणजे ज्या सर्वांचा विकास करण्यासाठी आपण पर्यावरणातील संसाधनांचा ज्या प्रमाणात उपयोग करतो त्याच्या माध्यमातून आपल्याला कमीत कमी पर्यावरणीय साधनांचा वापर करायचा आहे आणि त्याच्या माध्यमातून जास्तीत जास्त आपल्याला त्याचा फायदा करायचा आहे. हे आपला भाग 2 मध्ये डिस्कस करण्यात आलेला आहे. आता तिसरं म्हणजे की प्रमुख गटांच्या भूमिकेचे सबलीकरण, म्हणजे समाजातील जो दबलेला वर्ग आहे ज्यामध्ये खास करून महिला आणि जो दलित वर्ग, अस्पृश्य वर्ग म्हणता येईल, आणि त्यामध्येच जो तरुण वर्ग आहे जो बेरोजगारीचा तो एक शिकार झालेला आहे. सोबतच जे लहान मुली आहेत यांचा सुद्धा आपल्याला इथे विकास करायचा आहे. या तिसऱ्या भागामध्ये यांनी तो म्हणजे डिस्कस केलेला आहे. आता चौथ्या भागामध्ये काय म्हटलंय की अंमलबजावणीचे कार्य. आपल्याला हे वरील ते तिन्ही मुद्दे ज्या प्रमाणात आपल्याला ज्या प्रमाणात ते आपल्याला पाळायची आहे, तर त्यासाठी अंमलबजावणी कशा पद्धतीने करायची हे चौथ्या भागामध्ये त्यांनी डिस्कस केलेलं आहे. तर हे होतं अशा प्रकारचं होतं रिओ परिषदेमधील 3 आराखडे. ठीक आहे. आता समजून घ्या की जे 3 करार आहेत हे 3 करार नेमकं काय आहेत. हे 3 करार आहे की जैवविविधता अभिसंधी किंवा करार, जे 1993 साली अंमलात आलेली आहे, आणि संयुक्त राष्ट्रसंघ पर्यावरण बदलावरील अभिसंधी चौकट जी की UNFCCC जी की 1994 साली अंमलात आलेली आहे, आणि तिसरं आहे की संयुक्त राष्ट्रसंघ वाळवंटीकरण रोधक अभिसंधी जी की UNCCD ही 1996 साली अंमलात आलेली आहे. आता हे करार समजून घ्या की थोडक्यात आपण करार समजण्याचा प्रयत्न करूया की काय आहे. की जैवविविधता अभिसंधी करारमध्ये काय म्हटलंय की कार्टाजेनो प्रोटोकॉल आणि नगोया प्रोटोकॉल. आता हे नेमकं प्रोटोकॉल काय आहे थोडक्यात आपण समजून घेऊया, कारण की आपल्याला याच्यावर समोरच्या लेक्चरमध्ये फार डिटेलमध्ये ते आपल्याला अभ्यासायचं आहे. आता कार्टाजेना प्रोटोकॉल हे थोडक्यात वन लाईन मध्ये समजून घ्या की कार्टाजेना प्रोटोकॉल नेमका आहे काय. समजून चला की हा एक वेगळा देश आहे आणि हा एक वेगळा देश आहे, की या देशातील हा अ देश म्हणून चला आणि हा ब देश समजून चला, की अ देशातील जे प्राणी आहे ही ब देशात स्थलांतरित झालेली आहे, आणि ह्या अ मधील जे प्राणी जेव्हा ब मध्ये येतात तेव्हा तेथील जे काही प्राणी आहेत त्यांना ते हानी पोहोचवण्याचा प्रयत्न करतात. म्हणून ह्या ब देशातील प्राण्यांचं संरक्षण व्हावं म्हणून हे जे अ देशातून जो स्थलांतरित प्राणी आहे याला पुन्हा त्यांच्या देशात पाठवायचं, जेणेकरून ब देशातील जे काही प्राणी संस्था असेल त्यांचं ते संरक्षण व्हावं, या अनुषंगाने केलेला हा कार्टाजेने प्रोटोकॉल आहे. ठीक आहे. म्हणजेच ब देश काय म्हणतो की अ देशाला की तुमचं कार्ट तुम्ही सांभाळा. कार्ट म्हणजे इन द सेन्स व्यक्ती म्हणतात, जसं जे विदर्भामध्ये एखाद्या लहान मुलाला कार्ट म्हणतात, म्हणून तुमचं कार्ट तुम्ही सांभाळून घ्या, अशा अनुषंगाने हे एक लक्षात राहावं म्हणून केलेला शब्दप्रयोग आहे. ठीक आहे. त्यानंतर नगोया प्रोटोकॉल काय आहे, तर नगोया प्रोटोकॉल कशाशी संबंधित आहे की हा जो पर्यावरण आहे ह्या पर्यावरणामध्ये जेव्हा आपण एखादा शोध लावतो, ठीक आहे, शोध लावल्यामुळे याचा पेटंट कुठली एक व्यक्ती कंपनी घेत असते, परंतु याचा जो शोध लागतो हा फक्त ती पर्टिक्युलर कंपनी न लावता याचा फायदा तिथे जे स्थानिक लोक आहे या स्थानिक लोकांना सुद्धा त्याचा फायदा व्हावा, त्या पेटंटचा लाभांश आहे तेथील जे लोक आहेत त्यांना सुद्धा मिळावं, या अनुषंगाने हा नगोया करार करण्यात आलेला आहे. ठीक आहे. हा होता पहिला करार. आता दुसरा म्हणजे की संयुक्त राष्ट्रसंघ पर्यावरण बदलावरील अभिसंधी चौकट. आता हा नेमका दुसरा करार काय आहे की क्योटो प्रोटोकॉल आणि पॅरिस ॲग्रीमेंट किंवा करार, जो की 1993 साली अंमलात आलेला आहे. आता क्योटो प्रोटोकॉल आणि पॅरिस प्रोटोकॉल हे कशाशी संबंधित हे तुम्ही लक्षात ठेवा की हे क्लायमेट चेंजशी संबंधित असलेले दोन्ही प्रोटोकॉल आहेत. ते आजच्याच लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहोत, तर आपण तिथं थोडक्यात थांबूया. तर तिसरा महत्त्वाचा आहे की संयुक्त राष्ट्रसंघ वाळवंटीकरण रोधक अभिसंधी. आता याच्यामध्ये जे वाळवंटीकरण आहे म्हणजे मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत आहे, तिथे फक्त जमीन पसरलेली दिसते. ठीक आहे. या पद्धतीचं जे वाळवंटीकरण चाललेलं आहे याला सुद्धा आपल्याला थांबवायचं आहे. हा करार या अंतर्गत केलेला आहे. आता ह्या दोन मधील फरक समजून घ्या की जे आराखडे आहेत हे कुठल्याही देशांवर स्वीकारणे बंधनकारक नाही. ठीक आहे. जे 3 आराखडे आहे हे कुठल्याही देशांवर स्वीकारणे हे बंधनकारक नाही, ते त्या संबंधित देशाने ते ठरवायचे असतात. तर हे जे तिन्ही करार आहेत हे तिन्ही करार संबंधित सदस्य राष्ट्रांना ही बंधनकारक आहे. एवढा फरक तुम्ही या आराखड्यामधील आणि या करारांमधील तुम्ही लक्षात घ्या. ठीक आहे. तर पुढे आपण जे म्हटलं आहे की तेच आहे की वरील तिन्ही आराखडे हे राबवण्याचा निर्णय सदस्य राष्ट्रांनी घ्यायचा असतो, आणि हे तिन्ही आराखडे सक्तीचे नाहीत, म्हणजेच ते बाइंडिंग नाही किंवा बंधनकारक नाही. जर ते 3 करार आहे की तिन्ही करार स्वीकारणे बंधनकारक आहे सदस्य राष्ट्रांना.
ठीक आहे. आता जे आराखडे आहे, आराखड्यामध्ये असं म्हटलंय की दर 5 वर्षांनी अशी परिषद घेण्याचा तिथे निर्णय घेण्यात आला. दर 5 वर्षांनी, हिला तुम्ही स्टार करून ठेवा. तर आता पुढे म्हटलं आहे की त्याच्याच अनुषंगाने आता जी रिओ 20 परिषद आहे, जी 22 ते 20 जून रोजी 2012 मध्ये ते घेण्यात आलेली आहे. आता हे 1992 मध्ये जे आपण याआधी जो अर्थ समिट आपण डिस्कस केली, त्याच्या 20 वर्षांनी ही समिट घेण्यात आलेली आहे. ठीक आहे. आता हे समिटचं महत्त्वाचं म्हणजे काय, तर बघा की याच्यामध्ये जी ग्रीन इकॉनॉमी आहे, जी ग्रीन इकॉनॉमी म्हणजे जेव्हा आपण जीडीपी मोजतो, त्या जीडीपी मधून जो पर्यावरणाचा ऱ्हास होतो तो मायनस करून जो जीडीपी निघतो त्याला ग्रीन जीडीपी असं म्हणतात. त्याच अनुषंगाने ही ग्रीन इकॉनॉमी हा कॉन्सेप्ट उदयास आलेला आहे. तर आता हा जो ग्रीन इकॉनॉमीच्या अनुषंगाने जो ग्रीन जीडीपी आहे, हा ग्रीन जीडीपी सर्वप्रथम चीन या देशाने मोजलेला होता. कोणत्या वर्षी, याचा पहिली गोष्ट हे समजून घ्या की 2004 आणि 2006 काय आहे की 2004 या वर्षासाठी 2004 या वर्षासाठी चीनने ग्रीन जीडीपी मोजला होता, ज्याचा अहवाल त्यांनी 2006 मध्ये तो पब्लिश केला होता. ठीक आहे. आता शाश्वत विकास संस्थात्मक यंत्रणा म्हणजे आता पहिली गोष्ट समजून घ्या की ही जी ग्रीन इकॉनॉमी आहे, हा कॉन्सेप्ट कोणी मांडला. हा कॉन्सेप्ट 1989 मध्ये गव्हर्नमेंट ऑफ युनायटेड किंगडम येथील जे 3 पर्यावरणीय जे अर्थतज्ञ होते त्यांनी ह्या मांडलेल्या. त्या 3ची नावे तुमच्या स्क्रीनवर इथे दिलेली आहे. कारण की आपल्याला आयोगाने जवळपास 2014च्या प्रिलिम्स मध्ये यावर क्वेश्चन विचारलेला आहे. तसेच कंबाईन मध्ये सुद्धा जवळपास मागच्या की 2018 की 17 मध्ये सुद्धा यावर प्रश्न पुन्हा रिपीट झालेला आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये 3 व्यक्तीची नावे तुम्ही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा की पर्सी, ठीक आहे, मार्कंडा आणि बार्बर, ह्या 3 व्यक्तीची नावे तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे. आता त्याच्यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा आहे की जे एमडीजी आणि एसडीजी. आता हे एमडीजी आणि एसडीजी परीक्षेच्या दृष्टिकोनातून सर्वात महत्त्वाचे मुद्दे आहेत. याला आपण व्हेरी इम्पॉर्टंट असा टॅग सुद्धा लावलेला आहे. कारण की आपण एमडीजीज आणि एसडीजीज यावर आपण सेपरेट लेक्चर घेतलेला आहे, यापूर्वीचा लेक्चर. ठीक आहे. ज्या कोणी विद्यार्थ्यांनी हा लेक्चर बघितला नसेल ना, त्यांनी तो लेक्चर तात्काळ बघून घ्या. कारण की याचा आपण ज्या पद्धतीनं सोप्या भाषेमध्ये कंपॅरिझन केलेला आहे, ज्याचा फायदा त्या कशा पद्धतीने ते लक्षात ठेवायचा हे सुद्धा आपण तिथे डिस्कस केलेलं होतं. म्हणून ज्या विद्यार्थ्यांनी हा टॉपिक स्किप केला असेल, हा टॉपिक त्यांनी या व्हिडिओ नंतर तो सुरुवातीला आवश्यकतेने बघून घ्यावा. ठीक आहे. तर आपण पुढे जाऊया. आता पुढे हे तुमच्यासमोर एक यादी दिली आहे की नेमकं याच्यामध्ये जो क्रम आहे तो नेमका कसा आहे की 1972 मध्ये कॉन्फरन्स ऑन ह्युमन एन्व्हायरमेंट हे घेण्यात आलं. याच्यावर आपण सुरुवातीला डिस्कस केलं होतं. त्यानंतर 1992 मध्ये रिओ अर्थ समिटी भरवण्यात आली, हे सुद्धा आपण डिस्कस केलं. त्यानंतर 1997 मध्ये रिओ 5 हे घेण्यात आलेलं होतं, हे आपण स्किप केलं. ठीक आहे. त्यानंतर 2000 मध्ये जे मिलेनियम समिट झाली होती, ज्याच्यामध्ये आपण एमडीजी हे कव्हर केलेलं होतं मागील लेक्चरमध्येच. ठीक आहे. त्यानंतर 2002 मध्ये रिओ 10 ही घेण्यात आलं, हे आपण स्किप केलंय. त्यानंतर 2012 मध्ये रिओ 20 ही आपण डिस्कस केलेला आहे. त्यानंतर 2015 मध्ये एसडीजी सुद्धा आपण मागच्या लेक्चरमध्ये डिस्कस केले असल्यामुळे या लेक्चरमध्ये आपण घेतलं नाही. ठीक आहे. हा होता काही आराखडा म्हणजे याचा क्रम. हा क्रम तुमच्या लक्षात घेण्यासाठी आपण इथे घेतलेला आहे. त्यात आपण पुढे बघूया की करार नेमका काय काय आहेत. जे UNFCCC करार झालेत याच्यामध्ये युनायटेड नेशन्स फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज म्हणजे पर्यावरणीय बदलावर यांनी जे करार केले, त्या कराराच्या अनुषंगाने आपण इथे ते थोडक्यात ते बघणार आहोत. कारण की आता पुढे आपण जाऊया, नंतर सांगतोच तुम्हाला काय काय महत्त्वाचं आहे की हे पूर्ण फॅक्ट आहे, हे तुम्हाला लिहून ठेवावंच लागेल. ठीक आहे. की आता इंट्रोड्यूस केव्हा झालं, 4 जून 1992 मध्ये. अंमलबजावणी कधी झाली, 21 मार्च 1994 मध्ये. आता याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे की याच्यामध्ये 197 सदस्य आहेत आणि या सदस्यांनाच पार्टीज असं सुद्धा म्हणतात. ठीक आहे. जे ही क्लायमेट चेंजवर जी परिषद भरली किंवा युनायटेड नेशन फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज, याच्यामध्ये जे 197 सदस्य आहे, या 197 सदस्यांना पार्टीज असं म्हणतात. आणि या पार्टीच्या सदस्यांची जी परिषद भरल्या जाते, या सदस्यांची जी परिषद भरल्या जाते याला कॉप असे म्हणतात. आता कॉपचं फुल फॉर्म काय, तर कॉन्फरन्स ऑफ द पार्टीज. आता आपण समजलं की पार्टीज म्हणजे काय, तर ते सदस्य राष्ट्र. ठीक आहे. त्या सदस्य राष्ट्रांच्या माध्यमातून जी व्यक्ती परिषद घेतात त्याला आपण कॉप असं म्हणतो. आता ह्या कॉप म्हणजेच कॉन्फरन्स ऑफ दी पार्टीज. कॉन्फरन्स ऑफ दी पार्टीज म्हणजेच कॉप. आता या कॉप मधल्या ज्या सुरुवातीच्या 3 आहेत आणि त्यानंतरच्या ज्या काही महत्त्वाच्या आहेत, एवढ्याच आपण आजच्या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत. कारण की जवळपास 25 कॉप आतापर्यंतच्या झालेल्या आहेत. ठीक आहे.
म्हणून पूर्ण आपल्या 25च्या 25 घ्यायचे नाही, तर सुरुवातीचे 3 आणि काही महत्त्वाचे घ्यायचे आहेत. तर यातील महत्त्वाचे म्हणजे की जी पहिली कॉप आहे याला तुम्ही स्टार करून ठेवा, कारण की ही विचारण्याची शक्यता जास्त असते. कारण की आता कॉपचा फुल फॉर्म तुम्हाला माहीत आहे, ती वारंवार रिपीट करण्याची आवश्यकता नाही. आता कॉप 1 ही किंवा म्हणजेच पहिली पर्यावरणीय परिषद आहे, जी की बर्लिन येथे, बर्लिन जी जर्मनी येथे आहे, बर्लिन येथे ती पार पडली. आता 28 मार्च ते 7 एप्रिल 1995 साली ती पार पडली. आता याच्यामध्ये हरितगृह वायूंचे उत्सर्जन कमी किंवा नियंत्रणात ठेवणे असा निर्णय याच्यामध्ये घेण्यात आला. परिषद दृष्टिकोन तुम्ही लक्षात ठेवा की कॉपची पहिली परिषद ही बर्लिन येथे भरलेली होती. ठीक आहे, कधी तर 1995 मध्ये. फक्त एवढे 2 मुद्दे लक्षात असू द्या. ठीक आहे, हे विसरू नका तुम्ही. ठीक आहे, त्यानंतर जाऊया की आपण जे कॉप 2 आहे, ह्या कॉप 2 मध्ये नेमकं काय म्हटलं होतं की जे कॉप 2 आहे ही कुठे भरली होती? जिनिवामध्ये. ठीक आहे, तुम्हाला डायरेक्ट ते स्टेटमेंट देते की कॉप 1 ही जिनिवा येथे भरली. ठीक आहे, जिनिवा येथे नाही भरली ना, ती भरली बीजिंग येथे. सॉरी, बीजिंग नाही, बर्लिन येथे. ठीक आहे, तर आता ह्या कॉप 2चा काय आहे की जिनिवा स्वित्झर्लंड येथे भरली. कधी भरली? 1996 मध्ये भरली. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे की याच्यामध्ये विभेदात्मक धोरणावर भर देण्यात आला. आता हे समजून घ्या की विभेदात्मक धोरण म्हणजे नेमकं काय, की याच्यामध्ये यांनी काय केलं की जे वेगवेगळे देश आहेत त्या वेगवेगळ्या देशांना वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये त्यांनी इन्क्लूड केलं आहे, ज्याच्यामुळे त्या वेगवेगळ्या देशांवर वेगवेगळ्या पद्धतीनं पर्यावरण जे चेंजेस होत आहेत, पर्यावरण संतुलन राखण्यासाठी वेगवेगळ्या देशांवर वेगवेगळे नियम ते लागू करतील, या अनुषंगाने विभेदात्मक धोरण त्यांनी राबवलेलं होतं. आता या धोरणाअंतर्गत त्यांनी काय काय घेतलं की त्यांनी जे ॲनेक्स 1 आणि ॲनेक्स 2 ह्या 2 याद्या त्यांनी जाहीर केल्या. आता ह्या 2 याद्या नेमकं काय की जे तीव्र औद्योगिकरण ज्या देशांमध्ये झालेलं आहे, म्हणजे ज्या देशांमध्ये मोठ्या प्रमाणात उद्योगधंद्यांची वाढ झालेली आहे, अशा देशांचा जवळपास 29 देश आणि इतर जे संक्रमण मान्यता म्हणजे संक्रमण त्यांना स्थापना झालेली आहे, असे जवळपास 43 देशांचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. ठीक आहे, कशामध्ये? ॲनेक्स 1 मध्ये. आणि ॲनेक्स 2 मध्ये काय समावेश केला आहे की ज्या ह्या 43 देशांपैकी ज्या 24 देशांनी म्हणजे जवळपास हे मानलेलं आहे की आम्ही पर्यावरण संतुलन राखण्यात आमचं पूर्ण योगदान देऊ, असांचा काही हा वेगळा गट बनण्यात आलेला आहे, ज्याच्यामध्ये 24 राष्ट्रांनी त्यामध्ये साईन केलेले असल्यामुळे हा एक वेगळा गट हा ॲनेक्स 2 मध्ये त्यांनी समावेश केलेला आहे. त्यानंतर ॲनेक्स बी. आता हा महत्त्वाचा आहे की ॲनेक्स बी नेमकं काय आहे की ॲनेक्स 2 अंतर्गत ॲनेक्स बी हा ॲड केलेला आहे की जो क्योटो प्रोटोकॉल संमती देणाऱ्या देशांची त्यामध्ये यादी आहे. तर आता क्योटो प्रोटोकॉल म्हणजेच काय की जो कॉप 3 आहे तोच आहे क्योटो प्रोटोकॉल आहे. हे समजून घ्या की याला तुम्ही डबल स्टार करून ठेवा. ठीक आहे, कारण की कॉप 3 हे खूप महत्त्वाचं आहे. आता कॉप 3 काय आहे की हा कुठे पार पडली? तर क्योटो जपान येथे पार पडली. कोणत्या साली पार पडली? तर ते 1997 साली पार पडलेले आहे. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे की याच्यामध्ये काय म्हटलं आहे की जे ॲनेक्स 1 मधील काही देशांनी हरितगृह वायूंचे उत्सर्जन कमी करण्यासाठी केवळ आश्वासनच नाही तर कायदेशीर वचन दिले होते. काय? कायदेशीर वचन दिले होते आणि यालाच क्योटो प्रोटोकॉल असं म्हणतात. ठीक आहे, अशा देशांचा अंतर्भाव ॲनेक्स 2 आहे. सॉरी, ॲनेक्स 2 अंतर्गत ॲनेक्स बी मध्ये त्यांनी समाविष्ट केलेला आहे. आता या क्योटो प्रोटोकॉलची मुदत 2012 पर्यंत होती. ठीक आहे, तर हे समजून घ्या की याच्यामध्ये काय काय म्हटलं आहे की पहिले म्हटलं आहे की जी या क्योटो प्रोटोकॉलमध्ये पहिले काय होते की प्रत्येक देश हा आश्वासने देत होता की आम्ही कमी करू. ठीक आहे, म्हणजे त्यांच्यावर असं कायदेशीर बंधन कुठल्याही प्रकारचं नव्हतं, परंतु क्योटो प्रोटोकॉल अंतर्गत त्यांच्यावर कायदेशीर बंधन हे टाकण्यात आलेलं आहे. म्हणजे त्यांनी कायदेशीर वचन सुद्धा इतर राष्ट्रांनी UN ला दिलेला आहे. ठीक आहे, आणि म्हणूनच आता जो 1997 पासून जो हरितगृह वायू आहे हा कमी करायची मुदत ही जवळपास 2020 पर्यंत म्हणजे ते लांबवण्यात आलेली आहे. हेला तुम्ही स्टार करून ठेवा की 2012 पर्यंत ती वाढवण्यात आली होती. कोणत्या कराराअंतर्गत? की क्योटो कराराअंतर्गत. आता पुढे म्हटलं आहे की जो क्योटो अंतर्गत जो ग्रीन हाऊस इफेक्ट आहे, ग्रीन हाऊस गॅसचा जो इफेक्ट आहे, याच्या अंतर्गत जे 6 वायू डिस्कस करण्यात आलेले होते, ह्याची यादी तुमच्या स्क्रीनवर आहे आणि हे 6च्या 6ही नावं तुम्हाला पाठ असणे आवश्यक आहे, कारण की यावर सुद्धा आयोगाने क्वेश्चन विचारलेला आपल्याला दिसतो. ठीक आहे, क्वेश्चन असे असतात की ग्रीन हाऊस गॅसमध्ये खालीलपैकी कोणत्या गॅसचा किंवा वायूचा समावेश नसतो किंवा आहे, या प्रकारे. म्हणून हे तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे की ज्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड, मिथेन, नायट्रोजन ऑक्साईड, हायड्रोफ्लोरोकार्बन्स,
परफ्लोरोकार्बन, सल्फर हेक्साफ्लोराइड यांची ही नावं तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे. सोबतच त्यांचे जे लघु रूप आहे हे सुद्धा तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे. तर पुढे म्हटलं आहे की जे COP18 COP18 म्हटलं आहे की याच्यामध्ये 26 नोव्हेंबर ते 7 डिसेंबर 2012 मध्ये ही पार पडली होती. कारण की आपल्याला माहित आहे की जे क्योटो प्रोटोकॉल आहे, या क्योटो प्रोटोकॉलची मुदत ही 2012 मध्ये समाप्त होणार होती. ठीक आहे. त्याच अनुषंगाने COP18 ही दोहा येथे भरलेली होती. ठीक आहे. दोहा कुठे आहे? कतार येथे आहे. त्याचं महत्त्वाचं आहे, तुम्ही स्टार करून ठेवा की याचं महत्त्व काय, की क्योटो प्रोटोकॉलला 2020 पर्यंत मान्यता देण्यात आली. ठीक आहे. आता क्योटो प्रोटोकॉल मधील या सुधारणेस दोहा दुरुस्ती असं सुद्धा म्हणतात. आणि ह्याला तुम्ही डबल स्टार करून ठेवा की, कारण की हे एकमेकाला लिंक आहे. याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला, की जे COP18 आहे, जी दोहा येथे भरली, आणि दोहा असं सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारू शकता की दोहा दुरुस्ती खालीलपैकी कशाशी संबंधित आहे. तर त्याचं उत्तर आहे की क्योटो प्रोटोकॉलला मुदतवाढ देण्यासाठी दोहा दुरुस्ती ही करण्यात आलेली होती. ठीक आहे. आपल्याला माहिती आहे का क्योटो प्रोटोकॉलची मुदत ही 2012 पर्यंत होती, आणि 2012 मध्ये असा निर्णय घेण्यात आला दोहामध्ये की त्याची मुदत आता आपल्याला 2020 पर्यंत ती सुरू राहील. ठीक आहे. तर आता पुढे म्हटलं आहे की जे COP21 याला सुद्धा तुम्ही डबल स्टार करून ठेवा, कारण की आपण बऱ्याचशा COP ह्या स्किप करतोय. आपण फक्त परीक्षा दृष्टिकोन आपण त्या COP इथे डिस्कस करतोय. ठीक आहे. तर COP21 ही खूप महत्त्वाची आहे, की कारण की ही पॅरिस येथे भरलेली होती, आणि ही जी COP भरली याच्यामध्ये जो ॲग्रीमेंट पास झाला त्यालाच आपण पॅरिस करार असं सुद्धा म्हणतो. आता याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं काय की बघा, की 12 डिसेंबर 2015ला पॅरिस करार संमत करून त्याला सर्व म्हणजे जवळपास 196 देशांनी सहमती दर्शवली. आता याच्यामध्ये काय म्हटलं आहे की हा करार क्योटो प्रोटोकॉलला पर्याय असून 2020 पर्यंत क्योटो प्रोटोकॉल व त्यानंतर पॅरिस करार लागू असेल. आता आपण म्हटलं आहे की जो दोहा दुरुस्तीमध्ये त्याची मुदत 2020 पर्यंत करण्यात आली, आणि ह्या पॅरिस अंतर्गत त्यांनी काय म्हटलं आहे की 2020 ही मुदत संपल्यानंतर ही आपण पॅरिस करार हा लागू होईल. ठीक आहे. हा सुद्धा क्योटो प्रोटोकॉलचाच एक भाग आहे. ठीक आहे. आता पुढे म्हटलं आहे की आता महत्त्वाचं म्हणजे की हा जो पॅरिस करार आहे, या पॅरिस करारातून 2017 मध्ये जेव्हा डोनाल्ड ट्रम्प यांची नेमणूक झाली, तेव्हा त्यांनी या करारातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. आता त्यांनी बाहेर पडण्याचा निर्णय का घेतला, कारण ते एक व्यक्तिशःचा त्यांचा विचार केला, ते सुद्धा एक म्हणजे त्याला काय म्हणता येईल की ते भांडवलदार आहेत. ठीक आहे. म्हणजे ते एक उद्योगपती आहेत, म्हणून त्यांनी कदाचित असा निर्णय त्या मागे घेतला असू शकते. ठीक आहे. आता डोनाल्ड ट्रम्प यांनी अशी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता, त्यालाच आपण हे क्लेक्झिट असं म्हणतात. क्लेक्झिट हा शब्द ब्रेक्झिट या शब्दावरून आलेला आहे. ठीक आहे. आता क्लेक्झिट म्हणजे काय, तर एक्झिट फ्रॉम क्लायमेट डील असं सुद्धा हे म्हणतात, की तुम्हाला डायरेक्ट देतील की क्लेक्झिट ही म्हणजे नेमकं काय, तर त्याचा अर्थ होतो की एक्झिट फ्रॉम क्लायमेट चेंजेस किंवा क्लायमेट डील. ठीक आहे. तर आता आपण पुढे जाऊया. आता तुमच्या स्क्रीनवर जे दिसतंय ना COP, ह्या COPची थोडक्यात महत्त्वाची माहिती तुमच्या स्क्रीनवर आहे, की याच्यामध्ये आपण सुरुवातीच्या 3 COP कुठे कुठे भरल्या आणि त्या कोणत्या वर्षी भरल्या, आणि त्याच्यानंतरच्या 21, 22, 23, 24, 25 ह्या COP आतापर्यंत पडलेल्या आहे. आणि आता जे होणारी जी 26वी COP आहे ही 2020 मध्ये ग्लासगो युनायटेड किंगडम येथे होणार आहे. याला तुम्ही स्टार करून ठेवा, कारण की हा करंटचा इश्यू आहे. आता महत्त्वाचं म्हणजे काय, की करंटच्याच अनुषंगाने आपण COP25 2019 आपण घेणार आहोत, की जे माद्रिद स्पेन येथे पार पडलेले आहे. आता या अगोदर ते सॅटिनो चिली येथे पार पडणार होती, परंतु चिलीच्या गव्हर्नमेंटने असं म्हटलं होतं की आमचा जो आर्थिक स्थिती जी ढासळलेली आहे, म्हणून आम्ही ही परिषद पार पाडण्यात असमर्थ असल्यामुळे नंतर ते माद्रिद स्पेन येथे ती घेण्यात आलेली आहे. ठीक आहे. तर आपल्याला हे जोड्यामध्ये विचारू शकतात, म्हणून हे तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे. तुमच्या स्क्रीनवर जेवढे या COP दिलेले आहेत तेवढे तुम्ही पूर्ण एकदा स्क्रीनशॉट घ्या, किंवा ते तुमच्या वहीमध्ये लिहून ठेवण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. आता आपण हे वाचण्यात वेळ वाया घालू नये, कारण की हे तुम्हाला फक्त इथं वाचून तुम्ही समजून घेऊ शकता की कोणत्या वर्षी कोणती COP कुठे पार पडली. ठीक आहे. तर आता आपण पुढे जाऊया. आता ह्या क्लायमेट चेंजसाठी भारताने कशा पद्धतीने हे केलेले आहे, प्रयत्न केले, त्याच्यामध्ये फक्त एवढं लक्षात घ्या की हे काही कायदे तुम्ही समजून घ्या, की तुम्ही असे कायदे याच्याशी संबंधित आहे, म्हणजे क्लायमेट चेंजशी संबंधित आहेत. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे की राष्ट्रीय पर्यावरण नियोजन व समन्वय समितीची स्थापना ही 1972 मध्ये करण्यात आली, ज्याच्यासाठी पितांबर समितीची शिफारसीच्या अनुषंगाने. ठीक आहे.
पीतांबर समितीच्या अनुषंगाने राष्ट्रीय पर्यावरण नियोजन व समन्वय समिती ही 1972 साली स्थापन करण्यात आली होती. याच्यामध्ये तुम्ही लक्षात ठेवा की पीतांबर समिती. त्यानंतर जंगल संवर्धन कायदा हा 1980 मध्ये करण्यात आला. त्यानंतर पर्यावरण व वन मंत्रालय 1985 मध्ये स्वतंत्र अंमलबजावणीसाठी त्यांनी वापर केला. त्यानंतर राष्ट्रीय पर्यावरण धोरण हे 2006. याला तुम्ही स्टार करून ठेवा की राष्ट्रीय पर्यावरण धोरण हे कोणत्या साली अंमलात आणले किंवा मान्यता दिली होती ते 2006 मध्ये. त्यानंतर राष्ट्रीय पर्यावरण बद्दल कृती आराखडा सुद्धा महत्वाचा आहे, जो की 2005 मध्ये तो अंमलात आलेला होता किंवा अस्तित्वात आला होता. त्यानंतर हा जो कुठलं हे जे पर्यावरण व वन मंत्रालय आहे याचं रिनेम नंतर 2014 मध्ये करण्यात आलं की पर्यावरण वन आणि पर्यावरण बद्दल मंत्रालय. त्यानंतर 2015 मध्ये भारताच्या पहिल्या जो INDC जो अहवाल आहे हा युनोला त्यांनी दिलेला आहे. तर एवढंच आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये डिस्कस करायचं होतं. आता तुम्ही म्हणाल की सर तुम्ही टॉपिक अर्थशास्त्राचा दिला आहे आणि तुम्ही पूर्ण पर्यावरणाच्या अनुषंगाने ते शिकवलेलं आहे. मित्रांनो, जेव्हा आपण अर्थशास्त्राच्या दृष्टिकोनातून जे MDG आणि SDG होते हे आपण ऑलरेडी मागील लेक्चरमध्ये कव्हर केलेलं आहे. त्याच्यामुळे आपण तो टॉपिक इथे आपण डिस्कस केलेला नाही. आणि दुसरं म्हणजे की या पर्यावरणाच्या या आर्थिक जे उलाढाली आहे या आर्थिक उलाढालीच्या अनुषंगाने जो पर्यावरणीय बदल होतात तो पर्यावरणीय बदल आपल्याला इथे डिस्कस करणं आवश्यक असल्यामुळे आपण ते इथे डिस्कस केलेला आहे. याच्या अनुषंगानेच तुमचा जो पर्यावरणातला जो काही टॉपिक्स होते क्लायमेट चेंजेस संबंधित तो सुद्धा काही प्रमाणात इथे तो डिस्कस झालेला आहे. ठीक आहे, म्हणून आजचा हा टॉपिक खूप महत्त्वाचा होता. ठीक आहे, तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. ठीक आहे, व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. जर तुम्हाला काही आणखी जे काही तुम्हाला असं वाटतात की जे महत्त्वाचे टॉपिक्स आहेत जे सुरुवातीला डिस्कस व्हायला पाहिजे हे सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकता आणि त्यावर आपण अतिशय सोप्या भाषेमध्ये सोप्या शब्दांमध्ये समजून घ्यायचा प्रयत्न करूया. तर ठीक आहे, तर हा होता आपल्या व्हिडिओचा शेवट. ठीक आहे, तर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला हे नव्याने सांगण्याची गरज नाही, ती तुम्ही करताच. आता तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात आणि व्हिडिओला लाईक केलं त्यासाठी सुद्धा तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद आणि आपला दिन शुभ जाओ.